Yes, sir, we are live. नमस्कार. नमस्कार. BBHGच्या सातारा चॅप्टर मध्ये आपलं सर्वांचं अत्यंत मनापासून स्वागत. आणि या आपल्या मीटिंग मध्ये जो सर्वात महत्वाचा भाग असतो ते म्हणजे या क्षेत्रातले जे तज्ञ असतात की ज्यांनी अनेक वर्ष व्यवसायामध्ये घालवलेली आहेत आणि ज्यांनी आयुष्य वेचलेलं आहे अशा महनीय व्यक्तींना आपण बोलवतो आणि त्यांचे अनुभव आपण शेअर करतो की जेणेकरून आपण आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा नक्कीच आपल्याला उपयोग होऊ शकतो. तसेच आज आपल्याला जे रिव्ह्यू लाभलेले आहेत ते श्री उल्हास हरी जोशी सर. तर उल्हास हरी जोशी सर यांचा जन्म 24 मे 1946 चा. शिक्षणानं ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत, पण त्यांचं सगळं करिअर आजपर्यंत सगळं करिअर त्यांचं मार्केटिंग आणि सेल्स मध्येच घडलेलं आहे. आणि मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रातला त्यांना तब्बल 1 नाही 2 नाही 52 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी किर्लोस्कर ऑइल इंजिन, किर्लोस्कर न्यूमॅटिक, मायको म्हणजे बॉश कंपनी, स्वराज माजदा, साई सर्व्हिस, बजाज, टाटा मोटर्स या असंख्य मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी सुरुवातीला काम केलं. सन 2002 पासून ते आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी भरपूर असा जगभर प्रवास केलेला आहे आणि अमेरिकेला ते अनेक वेळेला जाऊन आलेले आहेत. एक छंद म्हणून त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि मार्केटिंग या विषयावरचं मार्केटिंग फॉर एव्हरीबडी हे इंग्रजी पुस्तक त्यांनी 2005 साली अमेरिकेमध्ये प्रसिद्ध केलं. त्यांचे अनेक लेख हे सांगलीहून प्रसिद्ध होणाऱ्या आम्ही उद्योजिका, पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका, व्यावसायिक व्यापारी मित्र, उत्तम कथा, तसंच नाशिकवरून प्रसिद्ध होणाऱ्या अमृत या मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. तसंच पुण्यावरून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, प्रभात या वर्तमानपत्रातून सुद्धा त्यांचे लेख वेगवेगळ्या विषयावरचे प्रसिद्ध झालेले आहेत. नुकतंच त्यांचे पुण्याचे यशस्वी उद्योजक D.V. ब्रह्मे यांच्या चरित्रावर आधारित कर्मयोगी हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. ई साहित्य प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं त्यांची हिम्मते मर्दा, यशोयुतम वंदे, नीती संपदाची, पाऊल पडते पुढे, मिसेस बी नाबाद 104, आधुनिक बोधकथा ही वेगवेगळी पुस्तकं ही प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी स्पेसर नावाचं एक विक्री वाढवण्याचं एक प्रभावी तंत्र विकसित केलेलं आहे आणि मराठी उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा म्हणून ते नेहमी प्रयत्नशील असतात. हल्लीच्या मराठी तरुण तरुणींनी नोकरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून उद्योग व्यवसायाच्या मानसिकतेमध्ये शिरावं या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न चालू आहेत. तसंच मराठी माणसाची आर्थिक साक्षरता वाढावी या दृष्टीनं सुद्धा ते नेहमी प्रयत्नशील असतात. आणि आज ते आपल्याशी त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत, मनोगत व्यक्त करणार आहेत आणि आपल्याला काही 4 गोष्टी या युक्तीच्या सांगणार आहेत त्या विक्रीच्या बाबतीत. आणि प्रत्येक व्यवसायाला बाकीच्या कुठल्याही विषयाची चिंता नसते, चिंता असते ती फक्त विक्रीची. त्याच्यामुळे मी जोशी सरांना विनंती करतो की तुमचे सगळे शब्द ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण आतुर आहोत. तेव्हा जोशी साहेब कृपया आपण सुरू करा. माझा एक प्रश्न आहे, काही वेळेचं बंद आहे का? म्हटलं टाइम लिमिट आहे का? हा, मुतालिक मॅडम किती वेळ बोलायचं असं ते विचारतायत. सर सगळ्यांनी बहुतेक त्यांचे स्पीकर बंद केलेत त्यामुळे बहुतेक ऐकत नाही. वाठारे सर ठीक आहे सर, आपण बोलू शकता सर, काही प्रॉब्लेम नाहीये. नाही, सर्वसाधारणपणे मी असं करतो की साधारणपणे 30 मिनिटं बोलायचा प्रयत्न करतो. बर हो. मी जरा बडबड करणारा माणूस जास्त असल्यामुळे कदाचित जास्त वेळ होईल, तसं मला करायचं नाहीये. असू दे, काही हरकत नाही सर. आणि मी आधी माझं क्लॉक 30 मिनिटाला ऍडजस्ट करतो आधी. ओके सर, सुरुवात करा सर, ऐकू येते व्यवस्थित. तुम्हा सगळ्या मंडळींना माझा सप्रेम नमस्कार. ह्या निमित्ताने तुमच्यासारख्या ग्रेट लोकांशी माझा परिचय झाला याचा मला आनंद होतो आहे. आणि दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे की माझा जो काही परिचय करून देण्यात आला त्याच्यामध्ये मला 1-2 गोष्टी ऍड करायच्या. पहिली गोष्ट म्हणजे माझं साधारणपणे 11 वर्ष, म्हणजे साधारणपणे 1ली पासून ते 11वी पर्यंत माझं शालेय शिक्षण झालं. त्याच्यानंतर 4 वर्षामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं. म्हणजे टोटल 15 वर्ष माझं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं. या 15 वर्षामध्ये मी चुकून सुद्धा मार्केटिंग हा शब्द कधीही ऐकला नव्हता. आणि माझी खात्री आहे की तुमच्यापैकी कोणीही मार्केटिंग हा शब्द ऐकला नसेल.
ऐकू येते माझं सगळ्यांचं बोलणं सगळ्यांना? येते. व्यवस्थित ऐकू येते सर, काही प्रॉब्लेम नाही. हां, ओके, ओके. पण तुम्हाला कधी मार्केटिंग हा शब्द तुम्ही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकत असताना ऐकला होता का कधी? आय जस्ट वॉन्ट सम हो, रिप्लाय आता फ्रॉम 1 or 2. आता मी कॉमर्समध्ये असल्यामुळे कॉलेजला नक्कीच ऐकलेला होता. ओके, मी ओके. शाळेत ठीक आहे. असताना ऐकलेला होता. कारण का आमच्या इथे ओके. ते बाटा साबणाची एक हे लागायची. सॉरी टाटा साबणाची एक कॉम्पिटिशन असायची दिवाळीच्या सुमारास प्रॉडक्ट विकायची. ठीक आहे. म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा लकी लोक आहात. कारण मला मॅट्रिक होऊन 50-55 वर्ष होऊन गेले. 63 साली मॅट्रिक झाली नाही. एनिवे, इंजिनिअरिंगला असताना आम्हाला एक इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन नावाचा एक विषय असायचा. त्या विषय म्हणजे सर्वसामान्य कंपन्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, कंपन्यांची सर्व रचना कशी असते, अशा प्रकारचा तो विषय होता. त्याविषयी पहिल्यांदा मी सेल्स डिपार्टमेंटचं नाव ऐकलं आणि नंतर मला असं कळलं की प्रत्येक कंपनीचं एक सेल्स नावाचं एक डिपार्टमेंट असतं. आता सेल्स म्हटलं म्हणजे सर्वसाधारणपणे बिलं करणे, पेमेंट कलेक्ट करणे म्हणजे कॉमर्सच्या लोकांचा सब्जेक्ट असं मी आपल्याला गृहीत धरलं होतं. पण माझ्या करिअरची सुरुवात झाली किर्लोस्कर ऑइल इंजिन्समधनं, ती सुद्धा सेल्स डिपार्टमेंटपासून. आणि नंतर मला कळलं की सेल्स डिपार्टमेंटमध्ये सुद्धा इंजिनियर्स लागतात. आणि नेहमीप्रमाणे सेल्स डिपार्टमेंट कुठल्याही कंपनीचं हे एक नगण्य डिपार्टमेंट असायचं. कुठल्यातरी कोपऱ्यामध्ये, कुठल्यातरी टेबलावरती असायचं. तसंच आमचं किर्लोस्करमधलंही सेल्स डिपार्टमेंट तसंच होतं. ऑल इंडिया सेल्स डिपार्टमेंट आमचं 2 टेबलांवर होतं आणि 10-12 इंडियन माणसं काम करत होती. कारण तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. आपल्याकडे शॉर्टेज इकॉनॉमीवर सगळं चालायचं. माझ्या कंपनीचं जे मुख्य प्रॉडक्ट होतं ते एक 5 हॉर्सपॉवरचं डिझेल इंजिन होतं. तर मग कंपनी दिवसाला 100 इंजिन बनवायची आणि 400 इंजिनांची डिमांड असायची. आणि खेळापतीसारखी इंजिनं वाटणं या पलीकडे सेल्स डिपार्टमेंटच्या लोकांना काही कामच नसायचं. अशा परिस्थितीमध्ये कोणाला मार्केटिंगचं म सुद्धा ठाऊक नसताना किर्लोस्करांनी त्यांचं सेल्स डिपार्टमेंटचं रूपांतर मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये 1968 साली केलं. याचं सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटतं की माझ्या हिशोबाने किर्लोस्कर ऑइल इंजिन्स मस्ट बी द फर्स्ट कंपनी इन इंडिया टू कन्व्हर्ट देअर सेल्स डिपार्टमेंट इंटू अ मार्केटिंग डिपार्टमेंट. म्हणजे सेल्स आणि मार्केटिंग याच्यामध्ये काहीतरी फरक आहे हे आम्हाला कळायला लागलं. आम्ही सगळे मार्केटिंगमध्ये आलो. मार्केटिंग हे डिपार्टमेंट किंवा हा एक फंक्शनच आम्हा सगळ्यांना संपूर्णपणे नवीन होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी मार्केटिंगमध्ये आलो तेव्हा मी काही मार्केटिंगसाठी काही फार फिट असा काही मनुष्य नव्हतो. सगळ्यांप्रमाणे मलाही वाटत होतं की 6 महिन्यापेक्षा मी काही या मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये टिकणार नाही. आज 52 वर्ष होऊन गेली, अजून ते 6 महिने संपायचे. मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करताना अर्थातच माझा बिझनेस वर्ल्डशी अगदी जवळचा संबंध आला. आणि बिझनेस वर्ल्डशी जवळचा संबंध आल्यानंतर अर्थातच आपण लोक बिझनेसमध्ये कुठे आहोत, पुढे आहोत, मागे आहोत, याच्याविषयी मला बरीच जाणीव व्हायला लागली. तर विक्री कशी वाढवायची हा सगळ्यांचाच मोठा डोकेदुखीचाच प्रॉब्लेम असतो. त्याच्याकडे येण्याआधी मी आपल्याशी काही एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी शेअर करू इच्छितो. आणि मग माझ्या विषयाचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल. आपण ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो, त्या महाराष्ट्र राज्य आर्थिकदृष्ट्या म्हणजे इकॉनॉमिकली कुठे आहे? असा जेव्हा मी प्रश्न विचारतो, तेव्हा बहुतेकांचं चेहऱ्यावर मला असेल कुठेतरी, आहे, ठीक आहे, भारतातल्या सर्वात अशा प्रकारची उत्तरं मला मिळतात. मी जर तुम्हाला सांगितलं, की आपण भारतातल्याच नव्हे तर जगातल्या अत्यंत श्रीमंत अशा राज्यामध्ये राहतो, तर तुम्ही म्हणाल, "काय जोशी बुवा, काहीतरी काय सांगताय?" का आमचा जोशी ह्या आडनावाला बुवा पटकन लागतो. जोशीचं जोशी बुवा चटकन होतं, तर बाकीच्या आडनावांचं होत नाही. असू दे. तर जोशी बुवांचं म्हणणं असं आहे, म्हणजे माझं, की जगातल्याच एका अत्यंत समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा राज्याचे आपण रहिवासी आहोत, हे आपल्यापैकी अनेक लोकांना ठाऊक नाहीये. हा एक माझा अनुभव आहे. आता कुठल्याही राज्याची जर आर्थिक परिस्थिती जर म्हणजे एक शब्द वापरतो इकॉनॉमी. इकॉनॉमी या शब्दाला प्रचंड महत्त्व आलंय. अमेरिकेची इकॉनॉमी किती, भारताची किती, चायनाची किती, ह्या कंट्रीची किती, त्या कंट्रीची किती. आणि ज्याची इकॉनॉमी जास्त चांगली, तर श्रीमंत राज्य, श्रीमंत देश. उदाहरणार्थ अमेरिकेची इकॉनॉमी $22 ट्रिलियन आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत देश. भारताची इकॉनॉमी त्या मानाने $2.8 ट्रिलियन आहे. अमेरिकेपेक्षा गरीब देश.
ऑस्ट्रेलियाची इकॉनॉमी $400 बिलियन आहे, भारतापेक्षा अजून गरीब देश, अशी ती कंपॅरिझन असते. आणि इकॉनॉमी मोजण्याचं जे महत्वाचं जे साधन आहे किंवा यास्टिक किंवा ज्याला आपण फुटपट्टी म्हणतो, त्याला म्हणतात GDP, म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. आपण तो शब्द ऐकला असेल, अर्थही माहिती असेल. थोडक्यात म्हणजे त्या भूभागामध्ये जे काही उदाहरण GDP अर्थही माहिती असेल, जे काही उत्पादन होतं काय असेल त्याचे बाजार मूल्य, ते त्याला आपण GDP म्हणतो. आता आज आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलत असल्यामुळे मी ते तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती कदाचित तुम्हाला एक परिकथा, परिकल्पना अशा प्रकारची वाटण्याची शक्यता आहे. कारण आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. पण आपण परत त्या परिस्थितीमध्ये जाणार आहोत आणि त्यामध्ये मोठी घसघशीत वाढ पण करणार आहोत, असा मला एक आत्मविश्वास आहे. तुम्हाला सांगायला हरकत नाही की 2019 साली महाराष्ट्राची इकॉनॉमी म्हणजे GDP हा $400 बिलियन होता. $400 बिलियन याचा अर्थ 28 किंवा 29 लाख कोटी 29 लाख कोटी रुपये एवढा महाराष्ट्राचा GDP होता. आता महाराष्ट्राचा हा GDP आपल्या देशामध्ये सर्वात जास्त होता. देशाच्या GDPच्या जवळजवळ 14 ते 15% येतो. उत्तर प्रदेश आणि गुजरात या 2 राज्यांचा GDP सुद्धा महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. हे झालं भारतापुरतं. आता पूर्वेकडील थायलंड आणि पश्चिमेकडील अफगाणिस्तान हा जो भूभाग आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त GDP कोणाचा असेल तर तो महाराष्ट्राचा आहे. इतकंच नव्हे तर इराण नावाचा जो एक स्वतंत्र देश आहे त्याचा GDP महाराष्ट्र एवढा आहे. इस्रायल नावाचा जो देश आहे त्याचं आपण खूप कौतुक करतो, त्याचा GDP महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. आता भारतातलं जगातलं जे सगळ्यात श्रीमंत राज्य आहे अमेरिका, त्याच्याशी जर आपण तुलना केली तर अमेरिकेमध्ये एकूण 56 स्टेट्स आहेत. त्यापैकी फक्त 14 स्टेट्स अशी आहेत की ज्याचा GDP महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. आणि जवळजवळ 56 पैकी 14 जर तुम्ही स्टेट 42 स्टेट्स अमेरिकेतली अशी आहेत की ज्याचा GDP महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. थोडक्यात म्हणजे 75% अमेरिकनतल्या स्टेट्सचा GDP सुद्धा महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. तर याचा अर्थ आपण जगातला एका अत्यंत श्रीमंत म्हणा, संपन्न म्हणा, आर्थिकदृष्ट्या सुदृढ म्हणा, अशा राज्याचे रहिवासी आहोत. आणि याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे, त्याबद्दल आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, आपण नेहमी GDPचा विकास दर विचारात घेतो आणि चीनची विकास दर 8-9%, 9% म्हणून आपण कौतुक करतो. पण महाराष्ट्राचा विकास दर किती होता तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? 2010 साली महाराष्ट्राचा GDP हा साधारणपणे 9 लाख कोटी रुपये होता. 9 लाख कोटी रुपये. तो आता 29 लाख कोटी रुपये झाले. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये 20 लाख कोटी रुपयाची भर महाराष्ट्राच्या GDP मध्ये पडलेली आहे. 20 लाख कोटी रुपये त्याचा रेट येतो साधारणपणे 20 ते 21% पर ॲनम. म्हणजे आपली महाराष्ट्रातली जी इकॉनॉमी आहे ती वर्षाला 20 ते 21% या दराने वाढते आहे. आणि आपण चीनच्या 9 ते 10% दराने वाढणाऱ्या इकॉनॉमीचे कौतुक करत बसतो. आपल्या महाराष्ट्राची इकॉनॉमीची आपल्याला कोणाला काही फारशी जाणीव नाही. तर थोडक्यात आपण अत्यंत आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि ज्याचा अत्यंत वेगाने ज्याची इकॉनॉमीचा विकास होतो हे अशा आपण राज्याची रहदारी आपण राहतो किंवा या राज्याशी आपला संबंध आहे. आता मी स्टडी असा केला की महाराष्ट्राची जी काही GDP आहे, जो काही $400 बिलियन आहे, कुठून आला हा? तर मला असं आढळून आलं की जवळजवळ 60% GDP हा उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रातून येतो, म्हणजे बिझनेसच्या क्षेत्रातून येतो. 60%. उदाहरणार्थ त्याचं कारण म्हणजे भारतामध्ये जेवढं काही औद्योगिक उत्पादन होतं त्याचं जवळजवळ 25% औद्योगिक उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं. आणि जो सर्व्हिस सेक्टर ज्याला आपण म्हणतो ते 60% रेव्हेन्यू जनरेशन महाराष्ट्रामध्ये होतं. त्यामुळे 60% हा GDP हा उद्योगाच्या क्षेत्रातून येतो. परंतु ह्याच्यामध्ये मराठी लोकांचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं आणि आपल्या ब्राह्मण समाजाचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं, असे जर मी प्रश्न विचारले तर माझे मान शरमेने खाली जाते.
आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची इकॉनॉमी $5 ट्रिलियन वर नेण्याची भाषा करत आहेत. तर महाराष्ट्राचे पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन वर नेण्याची भाषा करत होते. या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. 2025 सालापर्यंत साधारणपणे आपली इकॉनॉमी ही $5 ट्रिलियन आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन जाणारच आहे अशी माझी खात्री आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये येत्या 5 वर्षामध्ये जवळजवळ $600 बिलियन ची वाढ होणार आहे. या $600 बिलियन पैकी जवळजवळ $360 बिलियन एवढे उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात येणार आहेत. त्याचा 10% शेअर जरी आपण मिळवला, आपण मराठी बिझनेसमधले, तरी मी म्हणतो की आपण खूप मोठी अचिव्हमेंट केली. तो 10% शेअर सुद्धा जवळजवळ 2,07,000 कोटी रुपये येतो. 2,07,000 कोटी. आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन बिझनेसमनचाच एकत्र जर आपण टर्नओव्हर जर महाराष्ट्रातला काढला तर तो किती लाख कोटी रुपये होईल याचा तुम्हीच अंदाज करा. थोडक्यात म्हणजे आपल्याला आपला बिझनेस वाढवण्याची अमर्याद संधी उपलब्ध आहे. पण बिझनेस वाढवायचा म्हणजे ते काही खाऊ नाहीये. भरपूर कष्ट, भरपूर मेहनत लागते आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो विक्रीचा. जेव्हा मी प्रवेश केला आणि मार्केटिंगचा थोडा मी मार्केटिंगवर तुमच्याशी केवळ माझ्या अनुभवावर बोलणार आहे का माझ्याकडे काही मार्केटिंगची डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट काही नाहीये. आय एम नायदर एन MBA नॉर अ DBA or nothing like that. So I am going to talk to you only purely on the basis of my experiences. आणि तुम्हाला कदाचित काही लोकांना माझं बोलणं पटेल, पटणार नाही, पण मला बोलायची संधी दिली त्याचा मी फायदा करून घेतो आहे. एक वेळ अशी होती की उत्पादन म्हणजे प्रोडक्शन हा कुठल्याही उद्योग व्यवसायाचा पाया असायचा. भारतामध्ये विशेषतः 1990 सालापर्यंत ही परिस्थिती होती. भारताचे मी 2 भाग केले. 1947 साल ते 1990 सालापर्यंतचा भारत आणि 1990 ते 2020 सालापर्यंतचा भारत. दोन्ही भारतामध्ये म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने फार मोठा फरक आहे. 1960 सालचा भारत संपूर्णपणे वेगळा होता आणि 1990 सालचा आधीचा भारत संपूर्णपणे वेगळा होता आणि 1990 सालचा भारत अत्यंत वेगळा आहे. एकदम रिव्हर्स 180 अंशाचा फरक पडलेला आहे. तर पूर्वी आपल्याकडे शॉर्टेज इकॉनॉमी होती. उत्पादन ज्याच्या हातामध्ये जे उत्पादन आहे, जो उत्पादन करतो तो किंग असायचा. त्याला आम्ही सेलर्स मार्केट म्हणायचो. त्यामुळे जे काही विक्रेते होते ते किंग होते. मग कस्टमरला काही चॉईस नसायचा. आता उदाहरणार्थ पूर्वी आमच्याकडे फक्त 2च स्कूटर्स बनायच्या, वेस्पा आणि लॅम्ब्रेटा. त्या आउटडेटेड टेक्नॉलॉजीवर आधारलेले स्कूटर्स असायचे, त्यांच्यासाठी 5-5 वर्षाचं वेटिंग असायचं. कार बनायच्या, अँबॅसेडर आणि फियाट आउटडेटेड टेक्नॉलॉजी, त्याला सुद्धा 5-5 वर्षाचं वेटिंग असायचं. आमच्या जेव्हा पहिल्यांदा टीव्ही सुरू झाला तेव्हा पहिल्यांदा ब्लॅक अँड टीव्ही आला. त्याच्यामध्ये एक EC टीव्ही म्हणून एक टीव्ही खूप पॉप्युलर होता. त्याला सुद्धा रांग लागायची. तर अशा पद्धतीमध्ये मार्केटिंगला काही फारसे महत्व त्यावेळी तरी नव्हते. मार्केटिंगला महत्व जेव्हा सुरू होते जेव्हा कॉम्पिटिशनला सुरुवात होते. परंतु हीच परिस्थिती काही सगळ्याच देशांमध्ये होते, अमेरिकेमध्ये सुद्धा होते. त्यामुळे मग काय होतं की कुठल्याही कंपन्या असो त्यांचं जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट ही प्रोडक्शनकडे असायचे. मग फॅक्टरीज उभ्या करा, मोठमोठी मशीन्स आणा. त्यातनं मग जनरल मोटर्स, फोर्ड सारख्या प्रचंड मोठे असे प्लांट निर्माण झाले. परंतु जवळजवळ 60 वर्षापूर्वी पीटर ड्रकर नावाच्या एका अमेरिकन मॅनेजमेंट गुरूने, आपण पीटर ड्रकरचे नाव ऐकले की नाही मला माहित नाही, बऱ्याच लोकांना कदाचित माहित नसेल. पीटर ड्रकर हा एक फार मोठा मॅनेजमेंट गुरु अमेरिकेत होऊन गेला. त्याने 60 वर्षापूर्वी भाकीत केलं होतं की एक वेळ अशी येईल की मार्केटिंग हाच तुमचा कुठल्याही उद्योग व्यवसायाचा पाया असणारे उत्पादन नव्हे. आणि आज पीटर ड्रकर ह्याचे शब्द अक्षरशः खरे ठरलेले आहेत. आज मार्केटिंग हाच कुठलाही उद्योग असो, कुठलाही व्यवसाय असो, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही इंजिनियर असा, नाहीतर तुम्ही डिझेल इंजिन बनवणारे असा, कार मॅन्युफॅक्चरर असा, मार्केटिंग इज द बेसिक, मार्केटिंग इज द फाउंडेशन. ज्या लोकांना मार्केटिंग जमतं, ज्या लोकांना मार्केटिंग आवडतं, जे लोक मार्केटिंगमध्ये पुढे आहेत त्यांचा मोठ्या वेगाने विकास हल्ली होताना दिसतो. पूर्वी ज्यांची उत्पादन क्षमता जास्त असायची त्यांचा विकास व्हायचा, आता उलट झालेला आहे. आता याची मी काहीतरी 1-2-3 उदाहरणे मी तुम्हाला कोट करणार आहे. पूर्वीच्या काळी सांगतो तुम्हाला, फियाट आणि अँबॅसेडर 2 गाड्या होत्या. फियाट गाडीसाठी लोक वेडे व्हायचे. आज फियाट कंपनीचं नाव सुद्धा ऐकू येत नाही.
लॅम्ब्रेटा आणि व्हेस्पा 2 स्कूटर होते. त्यातले व्हेस्पा जिवंत आहे का? ती बजाज ऑटो बनवायची बजाज ऑटो कंपनी जिवंत आहे. लॅम्ब्रेटा कुठे गेली? माहीत नाही. टीव्ही कुठे गेला? माहीत नाही. पूर्वीचं आपण एक वनस्पती तूप तूप वापरायचो. तुम्हाला आठवत असेल डालडा नव्हतं तर डालडा. पूर्वी डालडा तूप म्हणजे घराघरात असायचं. आज कुठे गेलं डालडा? वी डोंट. या कंपन्या ज्या व्हॅनिश झाल्या, मार्केटिंगकडे लक्ष दिलं नाही, हे त्याचं मुख्य कारण निदान मला तरी आढळून आलं. आता मी काही कंपन्यांची उदाहरणं देतो. नायकी शूज, अमेरिकन कंपनी आहे. ते शूज आपण घालतो. चांगले महागडे शूज असतात. पण त्यांची कुठेही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट नाही. ते स्वतःचा एक खिळा सुद्धा बनवत नाही. दुसरी कंपनी ॲपल. ॲपलचे आयफोन्स आपण वापरतो. चांगले 1-1 लाख रुपयाचे आयफोन्स असतात. मोठ्या कौतुकाने विकत घेतो. परंतु ॲपलची सुद्धा कुठेही स्वतःची फॅक्टरी नाही. ॲपल हे आयफोन दुसरीकडनं बनवून घेतात आणि स्वतःचे शिक्का मारून विकतात. आता अशा पद्धतीचं सुरू झालेलं आहे. पण ह्या कंपन्या आघाडीवर का आहेत? त्या पहिल्यापासूनच त्यांनी मार्केटिंगकडे लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट माझ्या दुर्दैवाने लक्षात आली, की मराठी माणसाला आणि विशेषतः आपल्या ब्राह्मण कम्युनिटीला मार्केटिंग फारसं आवडत नाही. मार्केटिंग याचा अर्थ स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती करून घ्यायची, स्वतःच्या हाताने स्वतःचा ढोल पाडायचा वगैरे वगैरे अशा काहीतरी कल्पना आहेत. मार्केटिंगचा खरा अर्थ म्हणजे तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे किंवा तुमची जी काही सर्व्हिस आहे त्याची माहिती अत्यंत परिणामकारक पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, हे खरं म्हणजे मार्केटिंगचं मुख्य काम आहे. आता मार्केटिंग हे खरं म्हणजे एक मोठं चक्र आहे. मार्केटिंग हे म्हणजे नुसतं असा छोटासा भाग नाही. त्याच्यामध्ये बरीच पुस्तकं आणि काय 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 लिहिलं गेलेलं आहे. तर मार्केटिंगचं जे चक्र जे काही मला आढळून आलं, त्याची सुरुवात ॲक्च्युअली होते मार्केट सर्व्हेपासून. मार्केट सर्व्हे, प्रॉडक्ट प्रमोशन, प्री सेल सर्व्हिस, आफ्टर सेल सर्व्हिस आणि ट्रेनिंग आणि ओरिएंटेशन हे मार्केटिंगच्या चक्राचे भाग आहेत. हे चक्र सतत फिरत असावं लागतं. हे चक्र एकदा फिरायचं थांबलं, की मार्केटिंग थांबतं. आणि बऱ्याच लोकांचं मार्केटिंग चक्र सुरू होतं ते कळतं त्यांना, पण केव्हा थांबतं हे काही कळत नाही आणि अनेक लोकांची मार्केटिंग चक्र थांबलेली आहे. आता मार्केटिंग म्हटलं, की सेलिंगला काही महत्त्व आहे? बऱ्याच लोकांना अजून नाही वाटत सेलिंग इज मार्केटिंग. विक्री म्हणजे मार्केटिंग. तर सेलिंग म्हणजे विक्री हा मार्केटिंगचा एक छोटासा भाग आहे. तुम्ही कुठलंही मार्केटिंगचं पुस्तक काढा, त्याच्यामध्ये बाकीचे फाफड खूप असतो. सेलिंग अगदी मूठभर असतं. पण ते सेलिंग महत्त्वाचं आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं, की आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव कुठला हो? तर तुम्ही चटकन उत्तर द्या हृदय. कारण हृदयावरच आपलं शरीर चालतं. चालू असलं तर आपण जिवंत असतो. तर हृदय बंद पडलं तर काय होईल तुम्हाला सांगायची काही आवश्यकता नाहीये. आणि हृदयाचा साईज किती असतो? मुठभर. एवढं मुठभर हृदय आपलं सगळं शरीर कंट्रोल करत असतं. तसंच सेलिंग म्हणजे विक्री हे मार्केटिंगचं हृदय आहे. भले ते छोटं फंक्शन असेल, पण दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन इन मार्केटिंग. जर तुमच्याकडे जर विक्री होत नसेल किंवा मार्केटिंगचा उद्देश हा विक्री होणे, विक्री वाढवणे, विक्री वाढवल्यामुळे टर्नओव्हर वाढतो, टर्नओव्हरमुळे मग प्रॉफिट्स वाढतात, कंपन्या मोठ्या होतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर मार्केटिंगचं जे हृदय आहे ते आहे विक्री आणि इथे सगळ्यांची गाडी अडते. मला अनेक कंपन्या माहिती आहेत, अनेक चांगले उत्पादक माहिती आहेत. पुण्याच्या स्पॉन्सिबल इंडस्ट्रीमध्ये अगदी वंडरफुल उत्पादनं बनतात. ते कराडला पण बनतात. सुरेख उत्पादनं बनतात. परंतु ते कसं आहे, उत्तम उत्तम प्रॉडक्ट आहे. माझ्याकडे उत्तम सर्व्हिस टीम आहे. माझ्याकडे उत्तम सेल्स टीम आहे. माझ्याकडे छान ऑफिस आहे. ऑफिसला माझ्या रूमला एअर कंडिशनर बसवलेला आहे. बाहेर छान रिसेप्शनिस्ट बसलेले आहेत. सगळे काही आहे. ग्राहक नाही. देअर आर कस्टमर्स. अशी अनेकांची अवस्था आहे. अनेकांची. तुमचीच नाही, अनेकांची अवस्था आहे. आणि विशेषतः त्यांचे जे स्मॉल बिझनेस असतात, बरेचसे लोक काय करतात, काही मूठभर कस्टमर्स वर बिझनेस करत असतात. परंतु त्या कस्टमरकडनं बिझनेस येणं बंद झालं, किंवा ह्यांचं गाडी रिव्हर्स गिअरमध्ये चालायला सुरुवात होते. आणि अशा अनेक गाड्या रिव्हर्स गिअर्समध्ये जाताना मी बघितलेल्या आहेत. आणि विक्री करायची कशी हा फक्त लहान उद्योजक आहेत त्यांचाच प्रॉब्लेम नाही, मोठ्या मोठ्या कंपन्यांचा पण प्रॉब्लेम असतो. कारण ते जेव्हा नवीन मार्केटमध्ये शिरतात, उदाहरणार्थ आम्ही किर्लोस्कर ऑइल इंजिनमधनं आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये जायचं होतं. उत्तर प्रदेशमध्ये किर्लोस्करांना कोणी ओळखत पण नव्हतं. तिथं आम्ही जाऊन मार्केट कसं एस्टॅब्लिश केलं, काय काय करावं लागलं,
त्यावेळी आम्ही नवीनच होतो उत्तर प्रदेश आम्हाला नवीन होतं, बिहार आम्हाला नवीन होतं, ओरिसा आम्हाला नवीन होतं. तर जेव्हा तुम्ही नवीन मार्केटमध्ये शिरता तर तुमची परिस्थिती अशीच असते. आणि आज काय झालंय, आज मार्केटिंग लोकल न राहता ग्लोबल झालंय. ग्लोबल मार्केटिंग सांगतो कोल्हापूरचा कोणीतरी कंदील मॅन्युफॅक्चरिंग कुठेतरी वाचलं की तो कुठे कधी कंदील विकतो ब्राझीलमध्ये. आज अशी परिस्थिती आहे की पुण्याचा एखादा उत्पादक त्याचं उत्पादन कुठे विकतो तर ऑस्ट्रेलियाजवळ एक फिजी आयलंड म्हणून एक देश आहे तिथे विकतो. तर मला नाशिकचं कुठलं तरी उत्पादक त्याचं उत्पादन कुठेतरी ब्राझील, अर्जेंटिना या लॅटिन अमेरिकेत विकतो. तर अजून एक कोणीतरी त्याचं उत्पादन आता म्हणजे पुण्याजवळ एक शिक्रागर म्हणून एक गाव आहे तिथलं एक मला माणूस माहिती आहे तो त्याचं उत्पादन कुठे विकतो तर तो थायलंड, मलेशिया या भागामध्ये विकतो. आता अशा प्रकारची विक्री सुरू झालेली आहे. याच्या आधी पण होती पण ह्या नॅशनल होते. म्हणजे मला आठवतंय की मुंबईजवळ म्हणजे तुम्ही मुंबईहून अहमदाबादला निघाला की डहाणू म्हणून एक तुम्हाला स्टेशन लागतं बघा डहाणू. त्या डहाणू स्टेशनला पूर्वी एक टीव्ही असेंबलर होता. तो टीव्ही डहाणूला बनवायचा पण विक्री सगळी ओरिसा राज्यामध्ये असायची. त्याने महाराष्ट्रात एकही टीव्ही विकला नाही. तर अशी परिस्थिती आता व्हायला लागलेली आहे. तर जेव्हा तुम्ही विक्रीचा विचार करता, मी सुद्धा विचार केला की विक्री कशी वाढवता येईल तर त्याच्या आधी दुसरी उलटी गोष्ट केली पाहिजे की खरेदीची काय प्रोसेस असते. तुम्हाला सांगतो की खरेदी हे सुद्धा मार्केटिंगचंच एक अंग आहे. बऱ्याच लोकांना तर फक्त विक्री म्हणजे मार्केटिंग. नो, मार्केटिंग इज अ कॉम्बिनेशन ऑफ पर्चेसिंग अँड सेलिंग. तुम्ही मार्केटिंग करता म्हणजे काही ना काहीतरी पर्चेस करूनच विकत असता. तर पर्चेस प्रोसेस काय असते ह्याचा मी डीप स्टडी केला आणि माझ्या असं लक्षात आलं की प्रॉडक्ट कुठलंही असो म्हणजे अगदी सुई असो, ते विमान असो किंवा भाजी असो किंवा विमान असो, पर्चेस प्रोसेस जवळजवळ सारखीच असते. म्हणजे तुम्ही भाजीवाल्याकडे जाऊन भाजी घेता त्यावेळीची प्रोसेस आणि बोईंग कंपनीकडे जाऊन तुम्हाला विमान विकत घ्यायचं असतं त्याची प्रोसेस हे जवळजवळ सारखीच असते. तोच प्रकार सर्व्हिसचा आहे. म्हणजे तुम्ही बुट पॉलिश कडनं सर्व्हिस घेता काय किंवा कॉम्प्लिकेटेड सॉफ्टवेअर बनवण्याची सर्व्हिस घेता काय, प्रोसेस इज द सेम. ह्या प्रोसेसचा स्टडी केल्यानंतर मग मी त्याचं उलट केलं आणि त्यातनं ह्या स्पेसर नावाचा जो हा प्रोग्राम आहे या प्रोग्रामची निर्मिती झाली. हा प्रोग्राम जो स्पेसर मी जो सांगितला मगाशी सरांनी, हा संपूर्णपणे अनुभवावर आधारलेला असा हा प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे. तुम्हाला कुठल्या टेक्स्टबुक मध्ये दिसणार नाही. गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला गुगलवर कुठे स्पेसर दिसणार नाही. तुम्हाला एक स्पिन नावाचा एक प्रोग्राम दिसेल, स्पिन. तर तो बराच अमेरिकेत चालतो. सेल्समॅनशिप मध्ये स्पिन शिकवतात. स्पिन याचा अर्थ ए स्टँड फॉर सिच्युएशन, पी स्टँड फॉर प्रॉडक्ट, आय स्टँड फॉर इम्प्लिकेशन्स आणि एन स्टँड फॉर नीड. हा स्पिन सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. तर एकूणच आता उदाहरणार्थ मी आधी साधी गोष्ट जसं मी सातारला आलोय, नवीन माणूस आहे, मला काही आजार आहेत आणि मला काही आयुर्वेदिक औषधांची गरज आहे आणि सातारामध्ये मी नवीन आहे, मला काय फारसं माहित नाही. मी काय करीन, मला ती औषधं आणायची. काय करीन पहिल्यांदा मी आधी बघेन की सातारामध्ये मेडिकलची दुकानं कुठे कुठे आहेत. त्या मेडिकलच्या दुकानामध्ये आयुर्वेदिक मेडिसिन्स कोण विकतं, म्हणजे आयुर्वेदिक मेडिसिन्स वाल्यांकडे माझ्या असणारी औषधं कोणाकोणाकडे उपलब्ध आहेत, किमती काय आहेत. तसं म्हणे कुठे जर मला स्वस्तात मिळतं, अशा पद्धतीने मी ती मेडिकलची औषधं आणतो. हीच प्रोसेस मी रिव्हर्स केलेली आहे आणि ह्याच रिव्हर्स केलेल्या प्रोसेसचं नाव मी स्पेसर ठेवलेलं आहे, SPACER. आता स्पेसर त्या सक्सेस स्टोरीज बऱ्याच आहेत, त्या मी तुम्हाला नंतर सांगेन. कारण आधी आपण स्पेसर प्रोग्राम काय आहे, हा प्रोग्राम म्हणजे लोक जे आहे काय कॉम्प्युटराइज प्रोग्राम आहे का, हा काय सॉफ्टवेअर पॅकेज आहे का? तर मित्रांनो, हा कॉम्प्युटराइज प्रोग्राम नाही, हा सॉफ्टवेअर पॅकेज नाहीये, तर हा हॅबिट्सचा प्रोग्राम आहे. हॅबिट्स म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये आपण काय म्हणतो, मला ही हॅबिट आहे, मला ती हॅबिट आहे. हॅबिट आहे ही सगळी. एक तुम्हाला सवयी एक म्हणतो, सवयी. दाखवतो. सवयी करेक्ट. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. एक कागद मी तुम्हाला दाखवतो, हा तुम्हाला दिसतोय बघा. तर हा स्पेसर्स मध्ये एकूण 6 स्टेप्स आहेत. स्पेसर मध्ये एकूण 6 स्टेप्स आहेत. पहिली जी स्टेप आहे त्याचं नाव आहे एस. एस स्टँड फॉर सस्पेक्टिंग. सस्पेक्टिंगला मी मराठीत नाव ठेवलेलं आहे संशयित भावी ग्राहक. त्याच्यामध्ये संशयित किंवा संशय हा शब्द फार महत्वाचा आहे, मी नंतर त्याच्याकडे येणार आहे. पी स्टँड फॉर प्रॉस्पेक्टिंग. प्रॉस्पेक्टिंगला मी नाव ठेवलं आहे उत्सुक भावी ग्राहक. हे सगळे भावी ग्राहक आहेत, अजून माझे ग्राहक झालेले नाहीयेत.
त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे ॲडवाईस. ॲडवाईस तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही कस्टमरला नेहमी ॲडवाईस देत असता, निगोशिएशन करत असता. ॲडवाईस म्हणजे काय म्हणायचं, सल्लामसलत. क्लोजिंग. यू नो व्हॉट इज क्लोजिंग. सेल क्लोज केला, ऑर्डर क्लोज केली. ई. ई इज अर्निंग आणि आर इज रिपीट अर्निंग. म्हणजे या प्रत्येक ह्याच्यातनं काहीतरी अर्निंग म्हणजे उत्पन्न मिळायला पाहिजे आणि ते उत्पन्न रिपीट उत्पन्न मिळालं म्हणजे असं नाही की एका महिन्यामध्ये 60,000 रुपये मिळवले आणि पुढचे 10 महिने काही नाही. असं नाही. दर महिन्याला, दररोज असं एक ठराविक असं उत्पन्न मला मिळालं पाहिजे. असं ही 6 स्टेप्सचं हा स्पेसर नावाचा एक सेलिंग टूल म्हणतो मी याला ॲक्चुअली. इट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह सेलिंग टूल. तर आता आपण याची थोडक्यात माहिती घेऊ. फक्त एकच आहे की हा लिमिटेड वेळामध्ये मला संपूर्ण डिटेलमध्ये सांगता येणं शक्य नाही. यासाठी तुम्हाला सांगायला हरकत नाही. याच्यासाठी साधारणपणे 1 दिवसाचं सेपरेट वर्कशॉप घ्यावं लागतं आणि ज्या लोकांनी वर्कशॉप अटेंड केलेली आहे त्यांना ते आपण वर्कशॉपचं नंतर बोलूया. आत्ता नको बोलायला. पहिली स्टेप आहे सस्पेक्टिंग. सस्पेक्टिंगचं मी नाव ठेवलंय की संशयित भावी ग्राहक. तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये फिरता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की सर्वसामान्य कोण लोक तुमचे प्रॉडक्ट विकत घेऊ शकतात. मनातल्या मनात ठाऊक असतं. पण असेही काही लोक असतात की ते तुमची प्रॉडक्ट विकत घेऊ शकत असले तरी तुम्हाला तसं वाटत नसतं. थोडक्यात म्हणजे तुम्हाला जर वाटलं की अमुक-अमुक माणूस, अमुक-अमुक संस्था, अमुक-अमुक कंपनी, अमुक-अमुक कॉलेज, अमुक-अमुक शाळा माझं प्रॉडक्ट विकत घेऊ शकेल, तर त्याचे नाव सस्पेक्ट लिस्टमध्ये पहिल्यांदा टाकायचं. सस्पेक्ट लिस्टमध्ये जेव्हा तुम्ही गोळा करायला लागाल त्यावेळी तो घेईल का? त्याच्याकडे पैसे असतील का? त्याला माझी गरज आहे का? असले निगेटिव्ह प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत. जर तुम्ही निगेटिव्ह प्रश्न विचारायला लागलात तर तुमची सस्पेक्ट लिस्ट कधीच मोठी होणार नाही. ही सस्पेक्ट लिस्ट जेवढी म्हणून मोठी करता येणे शक्य तेवढी करायची. मी म्हणतो की प्रत्येक वेळी कमीत कमी 100 तरी सस्पेक्ट तुम्हाला पाहिजे. सस्पेक्टचं नाव ठेवलंय मी संशयित भावी ग्राहक. संशय. संशय का मनी आला. त्याचं एक उदाहरण देतो. समजा तुमच्या घरी एक काम करायला एक बाई येतात तुमच्या पुढे. मोलकरीण तुमच्या घरी येते. गेली कित्येक वर्ष येते, ती येते, काम करून निघून जाते. तुमचं काही तिच्याकडे फारसं लक्ष नसतं केव्हा येते, काय जाते. पण तुमच्या घरामध्ये जर काही बारीक-सारीक चोऱ्या व्हायला लागल्या, तर तुमचा पहिला संशय जातो मोलकरणीवर. आणि मग तुम्ही काळजीपूर्वक पाहायला लागतं किती वाजता येते, केव्हा येते, काय करते, कुठल्या खोलीत किती वेळ घालवते. पण जोपर्यंत तुम्हाला संशय येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या मोलकरणीकडे बघता. तर हा मनुष्य किंवा ही संस्था माझा ग्राहक होईल, असा संशय जोपर्यंत तुम्हाला येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या ग्राहकाच्या मागे लागणार नाही, हे असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तर अशा प्रकारची ही सस्पेक्टची लिस्ट गोळा करणं हे सर्वात पहिलं काम आहे. तुम्हाला वाटतं अगदी सोपं काम आहे, पण हे काम सोपं नाहीये. त्याला बरीच मोठी प्रोसिजर आहे आणि ते आता ते वर्कशॉपचा मी उल्लेख केला तिथे या सगळ्या गोष्टी मी सांगत असतो. सस्पेक्ट लिस्ट म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक 5 मिनिटामध्ये एक 50 लोकांची नावं लिहा बरं तुमच्या ओळखीचे. तुम्ही पटपट लिहाल. पण त्यांचे फोन नंबर पण पाहिजेत, त्यांचे पत्ते पण पाहिजेत. असं जर मी तुम्हाला सांगितलं, तर मग 5 पेक्षा जास्त नावं काही तुम्ही लिहू शकणार नाही. कारण ह्या सगळ्या लोकांना आपला कॉन्टॅक्ट करायचा असतो. त्यावेळेस सस्पेक्ट म्हणजे नुसतं नाव नसतं. त्याचा फोन नंबर पाहिजे, त्याचा ईमेल आयडी पाहिजे, त्याचा पोस्टल ॲड्रेस पाहिजे. हे सगळी माहिती लागते आणि मुख्य म्हणजे उच्चार. उच्चार म्हणजे नावाचे उच्चार करेक्ट पाहिजेत, नाहीतर गाढवेचं गाढव होतं, डुकरेचं डुक्कर होतं, तसं होता कामा नये. ही सगळी काळजी घ्यावी लागते. तर ही पहिली स्टेज आहे आणि जे सस्पेक्ट जास्त त्याचा आणि सस्पेक्ट आपल्याकडे 130 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये किंवा 750 कोटी लोकसंख्या असलेल्या जगामध्ये सस्पेक्ट गोळा करणं हे अजिबात कठीण नाही. अगदी सोपं काम आहे. अगदी सहज जमण्यासारखं काम आहे. आता सस्पेक्टला काही लोक हे म्हणतात, की काय बरं दुसरा एक शब्द आपण म्हणतो, की अ, या ह्याने मला सांगितलं, की तो तुझा क्लायंट आहे. आपण काहीतरी लिंक देतात काही लोक, की पण लिंक म्हणजे कसं? माझ्या शेजाऱ्याने मला सांगितलं, की तुमची मोलकरीण चोरटी आहे. माझा काही तसा अनुभव नाहीये. मी काय विचार करतो, की नाही त्या शेजाऱ्याचं आणि त्या मोलकरणीचं काहीतरी वाजलं असेल. तर त्या
त्याला काही अर्थ नाही. तर तुम्हाला जोपर्यंत स्वतः संशय येत नाही की हा माझा ग्राहक होऊ शकेल, तोपर्यंत सस्पेक्टमध्ये सगळे अशा लोकांची यादी तयार करायची. ही यादी तयार करतात. खूप लोक छान यादी तयार करतात, टाईप करतात, पण ते कपाटात ठेवून देतात. त्याचा आपण उपयोग करायचा आहे. तर पुढची स्टेप काय आहे, की हे जे संशयित भावी ग्राहक आहेत, त्यातनं उत्सुक भावी ग्राहक शोधून काढायचे आणि इथेच बरेच लोक मार खातात. मी सुद्धा भरपूर मार खाल्लेला आहे. भरपूर म्हणजे भरपूर मार खाल्लेला आहे. वाटते तेवढी ही स्टेज सोपी नाहीये. सर्वसाधारणपणे माझा असा एक अनुभव आहे, की जर तुमच्याकडे 10 सस्पेक्ट असले, तर त्यातनं 5 प्रॉस्पेक्ट तरी तुम्हाला आरामात मिळतात. जर त्या सस्पेक्टला तुम्ही व्यवस्थित कॉन्टॅक्ट केलं तर. 10 पैकी 10 सस्पेक्टचे 10 प्रॉस्पेक्ट कधीही होत नाही. पण 5 नक्की होतात. म्हणजे 5 तुम्हाला नाही म्हणतात, तर 5 तुम्हाला हो म्हणतात. याच्यामध्ये एक थोडीशी एक कथा सांगतो तुम्हाला. थोडा वेळ लागेल. ही एका रशियन माणसाची कथा आहे, जो आज अमेरिकेतला एक अत्यंत आघाडीचा इन्शुरन्स ॲडवायझर आहे. त्याची कथा अशी आहे, की तो रशियातनं जेव्हा अमेरिकेत आला, 5वी का 6वी पर्यंत शिकलेला माणूस रशियातनं अमेरिकेत आला आणि न्यूयॉर्कच्या कुठल्यातरी हॉटेलमध्ये पोऱ्या, म्हणजे फरशी पुसणारा पोऱ्या म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. तिथं त्याला एक अमेरिकन माणूस भेटला, तो कुठल्यातरी इन्शुरन्स कंपनीचा मॅनेजर होता. तो म्हटलं, "काय करतो?" "तो काही नाही, किती मिळतात?" $5 मिळतात साहेब तासाला. तो म्हणाला, "ये माझ्या ऑफिसमध्ये ये, मी तुला रोज 20 टेलिफोन नंबर देईन. त्या लोकांना फोन करायचा आणि त्यांना सांगायचं की मला इन्शुरन्स पॉलिसी विकायची, केव्हा येऊ? आणि ज्या दिवशी तुला 20 लोक नाही म्हणतील, त्या दिवशी मी तुला $50 देईन." तो म्हटला, "अरे वाह! किती सोपं काम आहे." तर असं ऑफिस म्हटलं, "का?" म्हणून ऑफिसमध्ये जाऊन बसायला लागला. फोन करायला लागला. गंमत अशी झाली, की पहिल्या दिवशी त्याने ते 20 फोन केले, 19 लोक नाही म्हणले, शेवटचा 20वा हो म्हणला. पुढच्या वेळी त्यांनी 20 फोन केले, 18 लोक नाही म्हणले, 2 लोक हो म्हणाले. त्याच्यानंतर मग त्या ह्याने त्या मॅनेजर जो होता त्याने त्या कामगारालाच घेऊन जायला सुरुवात केली. त्याच्यातर्फे इन्शुरन्स पॉलिसीज विकल्या आणि तो आता अमेरिकेतला मोठा इन्शुरन्स ॲडवायझर झालाय. एक FDRT म्हणून एक त्याची मोठी कॉन्फरन्स आहे. त्याने काय सांगावं, की गेली 20 वर्ष म्हणे मी झाली, पण अजूनही मला ते $20 का $50 काही कधी अजूनपर्यंत मला मिळालेले नाहीये. म्हणजे मी ज्या सस्पेक्टना कॉन्टॅक्ट केले ते 100% सस्पेक्ट नाही म्हणालेले मला कधीच भेटलेले नाही. आपण विचार करतो की हा सस्पेक्ट आहे पण तो नाही म्हणेल, तो नको म्हणेल, तो असं म्हणेल, तो तसा म्हणेल, मग तुमचा बिझनेस कधी होणार नाही. नकार घ्यायची तुम्हाला सवय पाहिजे, पण त्यातनं होकार पण येतात. हे पण लक्षात ठेवले पाहिजे. तर प्रॉस्पेक्टिंग हा उत्सुक भावी ग्राहक कसे शोधायचे, ही एक स्टेप आहे. आणि ती पण त्याला पण काही प्रोसिजर आहे नंतर. आता उत्सुक भावी ग्राहक आहे. म्हणजे त्या ग्राहकाने तुमच्या काहीतरी उत्सुकता दाखवली. येस मला पाहिजे, बघू, विचार करीन, बघू. तर ह्या जो उत्सुक भावी ग्राहक आहे, त्याचं रूपांतर पक्क्या ग्राहकामध्ये म्हणजे 100% हा आता माझा माल घेणारच. ही जी स्टेज आहे ती असते ॲडव्हाइस. आणि ॲडव्हाइस स्टेजमध्ये बेसिकली काय असतं? काही नसतं. ऑब्जेक्शन हँडलिंग. ऑब्जेक्शन हा शब्द तुम्ही ऐकला असेलच. प्रत्येक ग्राहकाच्या मनामध्ये काहीतरी 4 ते 5 ऑब्जेक्शन्स हे असतातच. तुमच्याही मनात असतात, माझ्याही मनात असतात. कुठलाही माल विकत घ्यायला गेला किंवा कोणी विकायला गेली, "नाही मला आता काही जरूर नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे येऊ नये, ब्रोशर्स पाठवा, बघू, विचार करतो, तुमची गव्हर्नमेंट एजन्सी नाही, तुमची प्रायव्हेट" असे अनेक ऑब्जेक्शन्स असतात. आणि सेल्समन जे उत्तम असतात ते फक्त ऑब्जेक्शन हँडलिंग शिकावं लागतं. अदरवाईज म्हणजे नथिंग बट ऑब्जेक्शन हँडलिंग. त्याच्या मनातल्या सगळ्या शंका तुम्हाला दूर करता यायला पाहिजेत. त्याला पटतील अशा पद्धतीनं. आता झाला म्हणजे आता पक्का ग्राहक झाला. आता क्लोजिंग. काही नाही, ऑर्डर घ्या. झालं. ऑर्डर घ्या की क्लोजिंग झालं. इथंच बरेच लोक मार खातात. नुसती ग्राहकाकडनं मी ₹1,00,000 ची ऑर्डर आणून टेबलवर ठेवली की ते क्लोजिंग होत नाही. ते क्लोजिंगची झाली सुरुवात. क्लोजिंग म्हणजे जोपर्यंत ते ऑर्डरचा माल सप्लाय करून त्या मालाचा पै मी जोपर्यंत वसूल करत नाही 100%, तोपर्यंत क्लोजिंग कंप्लीट होत नाही. मला पुण्यातले अनेक लोक माहिती आहेत. ते ना क्रेडिटवर माल द्यावा लागतो. क्रेडिटवर माल देतात, पण रिकव्हरीची सिस्टीम अजिबात त्यांच्याकडे नसते. रिमाइंडर सुद्धा जात नाही. तर जोपर्यंत तुम्ही संपूर्ण जे काही तुमचं बिल असेल, त्याचे संपूर्ण पैसे जोपर्यंत तुम्ही वसूल करत नाही, तोपर्यंत क्लोजिंग नाही. लक्षात ठेवा. आता तिथे येतं अर्निंग. अर्निंग म्हणजे उत्पन्न. आणि इथं पण घोटाळा. उदाहरणार्थ मी ₹1,00,000 चा माल आणला आणि ₹1,00,000 चा माल विकला. ₹1,00,000 मिळाले का हो मला? नो. इफ आय एम अ मॅन्युफॅक्चरर, या ₹1,00,000 मध्ये माझं मार्जिन
किंवा माझा जो नेट प्रॉफिट आहे तो फक्त 10% जाईल किंवा 20% जाईल. म्हणजे ऍक्च्युअली 1 लाख रुपयाचा माल विकला मला फक्त 20,000 रुपयेच मिळाले. 1 लाख रुपये नाही मिळालेले. जर मी कमिशन बेसिसवर धंदा करत असेल तर 1 लाख रुपयामध्ये मला जर 10% कमिशन मिळायचं, माझं उत्पन्न 10,000 रुपयेच आहे. तर अर्निंगचे हे आकडे घ्यायचे. म्हणजे उदाहरणार्थ जे बिझनेस करत असतील त्यांच्यासाठी अर्निंग म्हणजे जे अर्निंग असतं त्याला मी नेट प्रॉफिट म्हणतो. नेट प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला माहितीच आहे. आपण नेट प्रॉफिट बेसिसवर जाऊया. आणि तुम्हाला सांगतो बऱ्याच कंपन्यांची नेट प्रॉफिट एवढ्या महिन्यामध्ये माझं एवढ्या पाहिजे असे टार्गेट्स असतात. तुमची आहेत की नाहीत मला माहित नाही. कमिशन बेसिसवर काम करत असेल तर मला इतकं कमिशन मला मिळू दे, 10,000 रुपये, 20,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपये, 1 लाख रुपये अशी टार्गेट्स पाहिजेत. आणि रिपीट अर्निंग म्हणजे हीच अर्निंग परत परत रिपीट व्हायला पाहिजे. आता हा प्रोग्राम कसा चालतो? हा प्रोग्राम 10 to 5 to 2 या रेशोवर चालतो सर्वसाधारणपणे. याचा अर्थ जर तुमच्याकडे जर 10 सस्पेक्ट असतील तर त्यातनं तुम्हाला 5 प्रॉस्पेक्ट मिळतात आणि त्यातनं तुम्हाला 2 क्लोजिंग मिळतात. आता हा जो पद्धत आहे, आधी कळस मग पाया या पद्धतीने आम्ही रिव्हर्स जातो, म्हणजे खालून वर जायचं. आधी आपली अर्निंग टार्गेट ठरवायची, तीच बऱ्याच लोकांच्याकडे नसतात. मिळाले तर मिळाले, ठीक आहे, किती 5,000 जाऊ दे, असं नसतं. समजा मी एक माझ्याकडे एजन्सी आहे, 10% कमिशन मला मिळतं. 1 लाख रुपयाचा माल विकला की मला 10,000 रुपये मिळतात. माझं पहिल्या महिन्याचं टार्गेट समजा मी 10,000 रुपये ठरवलं, याचा अर्थ मला 1 लाख रुपयाचा माल विकला पाहिजे. सर्वसाधारणपणे मी बाजारामध्ये गेलो, बघितलं साधारण 25,000 रुपयेच्या वरती कोणी घेत नाही. तर 25,000 रुपयाचा माल घेणारे 4 कस्टमर भेटले की म्हणजे 1 लाख रुपयाची विक्री होते. याचा अर्थ माझी क्लोजिंग झाली 4. आता ही 4 क्लोजिंगसाठी या रेशोप्रमाणे माझ्याकडे सस्पेक्ट किती पाहिजे? तर माझ्याकडे 10 प्रॉस्पेक्ट पाहिजे. 10 प्रॉस्पेक्ट पाहिजे. म्हणजे मला 10 मला जर उत्सुक भावी ग्राहक दिसले तर ते 4 ग्राहक हे फायनली माझा माल घेतील. आणि त्यासाठी माझ्याकडे सस्पेक्ट किती पाहिजेत? तर 20 सस्पेक्ट पाहिजेत. 20 सस्पेक्ट असतील तर त्याचं 10 प्रॉस्पेक्ट मिळतील, तर त्याचे 4 लोक माझा माल विकत घेतील. अशा पद्धतीचं हे गणित आहे. आणि या पद्धतीनं जर आता बरेच लोक जायला लागलेत तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की स्पेसरचा उद्देश फक्त तुमच्या इन्कममध्ये पण अशी रेग्युलर वाढ व्हायला पाहिजे. असं नाही की या महिन्याला 1 लाख रुपये, मग पुढच्या महिन्याला 1 लाख, मग 1 लाख 1 लाख नाही. पुढच्या महिन्यामध्ये 1.25 लाख करा ना, त्या पुढच्या महिन्यात 1.5 लाख करा ना, त्याच्या पुढच्या महिन्यात 2 लाख करा ना, त्याच्या पुढच्या मध्ये 2.5 लाख रुपये करा ना. याचं मी तुम्हाला एक वंडरफुल उदाहरण देणार आहे की कशामुळे मी हा स्पेसर प्रोग्राम अशा पद्धतीने सांगायला लागलो. तर एक साधारणपणे 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुण्यामध्ये मला एक 12वी शिकलेली अगदी सामान्य पर्सनॅलिटी असलेली अशी एक मुलगी भेटली. गरीब घरचे, मध्यमवर्गीय कुटुंबातले वडील कुठेतरी PMT मध्ये ड्रायव्हर होते. 12वी पर्यंत शिक्षण झालेलं आणि काहीतरी वडील हार्ट अटॅकने गेले. शिक्षण त्याला बंद करावं लागलं आणि नोकरी बिक्रीचा प्रयत्न केला, नोकरी काही मिळेना. मग तिच्यावर कोणीतरी हेल्थ प्रॉडक्ट्स, तुम्ही हर्बल लाईफचं नाव ऐकलं की नाही माहित नाही, ह्या हेल्थ प्रोडक्टची एजन्सी तिच्या गळ्यात मारली. तिला काही तिकडे जमलं नाही, ती ते बंद करायला निघाली. कुठेतरी गाठ झाली, गप्पा मारता मारता हा स्पेसर नावाचा असं काय सांगितलं मी तिला. ठीक आहे, आपलं बरेच मला भेटतात, एका कानाने ऐकलं, दुसऱ्या कानाने जोशी पोवांचं कीर्तन एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. त्यातली असेल असं मला वाटलं. तर 2 महिन्याचा फोन आला, मला तुम्हाला भेटायचंय. म्हटलं काय झालं? त्याला काका मी या महिन्यामध्ये 20,000 रुपये कमवले. अरे म्हटलं, अरे वा, कसे कमवले? नाही ते तुम्ही काय सांगितलं प्रॉस्पेक्टिंग वगैरे वगैरे ते मी लक्षात ठेवलं आणि त्या पद्धतीने मी करायला सुरू केले. नंतर ते फोन यायला लागले मला की त्याचं इन्कम तुम्हाला आश्चर्य वाटेल की 20,000 रुपयापासून जी एजन्सी जी बंद करायला निघाली होती, 20,000 रुपयापासून सुरुवात झाली आणि केवळ 6 महिन्याच्या आत तिचे इन्कम महिना 1 लाख रुपयावर गेलं. 1 लाख रुपये महिना. नंतर स्वतःची कंपनी काढली, 2-3 मुलं ठेवली वगैरे वगैरे. मग मी 1-2 लोकांना तिथे नावं दिली. त्या मुलीला खूप फोन द्यायला लागले. म्हणजे काका माझं नाव कोणाला सांगायचं नको असलेले फोन लागतात. आता त्या मुलीचं लग्न झालंय. ते आता तिकडे दुबईला का कुवेतला कुठेतरी असते. लग्नामध्ये प्रॉब्लेम असा झाला की तिच्या एवढं इन्कम असलेला मुलगाच कोणी मिळत नव्हता. एनिवे, हे एक मी सक्सेस स्टोरी बघितल्यानंतर मग मी हा स्पेसरचा मी हे प्रचार करायला सुरुवात केली. तर हे स्पेसर म्हणजे कसं आहे, हे असं एक उलट फनेल आहे. फनेल तुम्हाला माहितीच आहे, आपण पूर्वी रॉकेल बिकेल टाकायला. आता फनेलचं चित्र तुम्हाला कितपत दिसतंय मला माहित नाही. हे उलट फनेल आहे. हे तुम्ही वरनं पाणी ओतलं, ते खालनं पाणी पडतं.
फनेल असं आहे गमतीदार की तुम्ही जर इथनं 10 लिटर जर पाणी ओतलं तर खाली 2 लिटर पाणी येतं. असं एक फनेल आहे. वरनं तुम्ही 10 लिटर पाणी ओतायचं तर खायला फक्त 2 लिटर मिळेल. इथं जर खाली जर तुम्हाला जर 10 लिटर पाणी हवं असेल, म्हणजे हे तुमचं इन्कम आहे, अर्निंग अँड रिपीट अर्निंग, तर तुम्हाला किती लिटर पाणी टाकावं लागेल हा हिशोब करायचा. आणि हे पाणी म्हणजे सस्पेक्ट. थोडक्यात म्हणजे त्याचे सस्पेक्ट जास्त, त्याचे प्रॉस्पेक्ट जास्त, आणि त्याचे प्रॉस्पेक्ट जास्त त्याचं अर्निंग, क्लोजिंग जास्त, ज्याचं क्लोजिंग जास्त त्याचं अर्निंग, आणि रिपीट अर्निंग जास्त. आता हा जो प्रोग्राम आहे, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या प्रोग्रामला कुठलीही ऍडिशनल मॅन पॉवर इक्विपमेंट वगैरे काही लागत नाही. एक्झिस्टिंग सेटअपमध्ये करता येतो. हा प्रोग्राम मालक मंडळी इंडिव्हिज्युअल करतात. तुमच्याकडे सेल्स टीम असेल तर तुमच्याकडे जे सेल्समन असतील त्यांना तुम्ही इंडिव्हिज्युअल बेसिसवर या प्रोग्राम प्रमाणे तुम्ही टार्गेट देऊ शकता. अनेक प्रकारे करता येतो. आणि हा हे सर्वसामान्य जनरल आहे. तुमचं प्रॉडक्ट, तुमची सर्व्हिस ह्याला अनुषंगानं ह्याच्यामध्ये भरपूर बदल करता येतात. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा मी बघितला की ह्याच्यामध्ये तुमची ॲडव्हर्टाइजमेंट आणि पब्लिसिटीची जी कॉस्ट आहे ती इनॉर्मसली कमी होते. इनॉर्मसली. कारण ॲडव्हर्टाइजमेंटला 2% हे आहे, काय माहिती, हिट रेशो. टीव्ही ॲडव्हर्टाइजमेंटला 2%च आहे. रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंटला तर 1% सुद्धा नाही. तिथं आपण कोट्यावधी रुपये खर्च करत असतो. या ठिकाणी हिट रेशो तुम्हाला सांगतो 25 ते 30% येतो. आणि ज्या लोकांनी प्रॉपरली स्पेसर इम्प्लिमेंट केलेलं आहे ते आता 10 to 8 to 6, मला एक जण माहिती आहे, ते 10 to 8 to 6 या रेशोवर काम करतात. म्हणजे 10 लोकांना त्यांनी सस्पेक्टला कॉन्टॅक्ट केलं तर 8 जण होय म्हणतात आणि 6 लोकांना विक्री करतायत. तर आपल्या सगळ्यांना आता बिझनेस वाढवायचा आहे. प्रचंड अपॉर्च्युनिटीज आहेत. कारण दुर्दैवाने काय झालं की महाराष्ट्रामध्ये जो काही GDP आलेला आहे तो मराठी लोकांनी नाही आणलेला, तो महाराष्ट्र बाहेरून आलेलं इतर जातीतल्या लोकांनी आणलेला आहे. जसे मराठी, गुजराती, सिंधी, पंजाबी, साऊथ इंडियन ही मंडळी आहेत. आता आपण लोकांनी पुढे यायला पाहिजे. त्यात आपली ब्राह्मण कम्युनिटी जी आहे, अनेक गुण आपल्यामध्ये आहेत, त्याचा उपयोग करून आपण आपला जो टर्न ओव्हर आहे तो अनेक पटीने वाढावा, एवढीच माझी इच्छा आहे. एवढं बोलून मी इथं थांबतो. कोणाला जर काही प्रश्न असेल तर कृपा करून विचारा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. स्पेसर ही अतिशय खरं म्हणजे वाटायला अगदी सोपी आहे. त्याहून सोप्या शब्दामध्ये आपण सगळं सांगितलं. नक्कीच आम्हा सर्वांना ते एक दिवसाचे आपण ट्रेनिंग म्हणतात ते करण्याची खरंच खूप इच्छा आहे. आणि एक त्यातून थोडंसं ऍड करू का? स्पेसर बद्दल थोडंसं ऍड करू मी. आणि स्पेसर आपण प्रश्नोत्तरासाठी थोडासा वेळ घेऊया ना. हो करा 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 ऍड करा त्यांना असं वाटतं की आता वेळ बराच झालेला पण तरी सुद्धा आपण थोडक्यात काही प्रश्नोत्तर घेऊया. तर कोणाला या स्पेसर या एक मिनिट देवरे साहेब 1 मिनिट. जोशी सरांना काही ऍड करायचं स्पेसर या विषयावर. लेट हिम ऍड. एकच वाक्य आहे. स्पेसर्स प्रोग्राम दिसायला खूप सोपा दिसतो पण तेवढा तो सोपा इम्प्लिमेंट करायला नाही. तुम्ही बावर्ची नावाचा सिनेमा बघितला की नाही माहिती नाही, अनेक वेळा बघितला. त्याच्यामध्ये एक खूप छान वाक्य आहे. वाक्य असं आहे की इट इज सो सिम्पल टू बी डिफिकल्ट बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. आपल्याला डिफिकल्टची खूप सवय आहे. हा स्पेसर हा प्रोग्राम डिफिकल्ट नाही, हा खूप सोपा आहे. अगदी 5वीतल्या मुलाला समजेल इतका सोपा आहे आणि त्यामुळे तो आपल्याला डिफिकल्ट वाटतो. तर तसा तो वाटून देऊ नका, एवढंच मला सांगायचं. बरोबर. धन्यवाद सर. धन्यवाद. अतिशय सुंदर. तर कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? यशवर्धन काही विचारायचं आहे आपल्याला? सौरभजी. हॅलो, मी विचारू का? हा जरूर विचारा ना. जोशी सर धन्यवाद. परत एकदा आपली गाठ पडली या निमित्तानं. आपण कराडलाही आलेला होता हा. दुसरी गोष्ट, आम्हा सर्वांना आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य कुठल्या स्टेजला आहे, किती श्रीमंत राज्य आहे आणि आपण काय पद्धतीनं इथं राहायला पाहिजे आणि ते केवळ बिझनेसच्या माध्यमामधूनच शक्य होऊ शकतं. याबद्दल आज आपण फार सुंदर अशी माहिती दिली. GDP किंवा या संदर्भात आपलं फार सुंदर आपण बोललात. आपण सुरुवातीला असं म्हणालात की 6 महिने
मला हे कळत नव्हतं, पण आज 52 वर्ष त्यात कशी गेली हे एक म्हणजे इतकं तुम्ही डीप त्याचा अभ्यास करत गेला. तुमचा अनुभव फार मोठा आहे. आपण समक्ष भेटलो असल्यामुळे मला त्याची कल्पना आहे. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच पुढचे 4 ते 5 वर्षाचा जो कालावधी आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये अमर्याद विक्रीच्या संधी आहेत. त्यामुळे बिझनेसला मोठा हे आहे, स्कोप आहे. आता आपलं जे स्पेसरचं जे आहे ते मी ऐकलेलं आहे. तर त्या संदर्भात माझी काही शंका नाही, कारण मी त्याचा अभ्यास केला. माझ्याकडे प्रिंट पण आहे आणि आम्ही तो प्रत्येक ठिकाणी आम्ही वापरला. तर प्रत्येक ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आम्ही त्याचा वापर केला आणि त्यामुळे आज आमचे कस्टमर जवळजवळ दुप्पट झालेले आहेत. हे एक वाह! विशेष तुम्हाला क्या बात सांगायचं होतं. थँक्यू आणि व्हेरी अशा पद्धतीनं अगदी LIC एजंट, इन्शुरन्स सेक्टर काम करणाऱ्या लोकांपासून अगदी मोठ्या कंपन्यांपर्यंत त्या स्पेसरचा उपयोग होऊ शकतो असं मी इथं आवर्जून सांगेन. आणि आज आमचे श्रीपादजी कुलकर्णी जे अध्यक्ष आहेत ते आज इथं उपलब्ध आहेत. तर मी श्रीपादजींना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. तर तत्पूर्वी जो आपण कागद आपल्याकडे आहे, आपण म्हणतात ना की एक प्रिंटआउट आहे, तर तो जर आम्हाला सुद्धा जर दिला तर फार बरेल. हा 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 जर व्हॉट्सअपवर पाठवला तर ते जास्त उत्तम होईल. पाठवतो. हा प्लीज आमच्या ग्रुपवर किंवा मुतालिक मॅडमला जरी पाठवला तरी हरकत नाहीये, किंवा वाटरे सर प्लीज. तो आपल्याला पूर्ण कार्यक्रम घेता आला तरी खूप छान होईल सर. ती एक विनंती अगदी आहे. अगदी बरोबर. हो खूप हो, सुंदर आहे ते. पूर्ण कार्यक्रम सुद्धा आपण घेऊ शकतो. होय. जोशी सर, धन्यवाद मनापासून. धन्यवाद कुलकर्णी साहेब. जी बोला. नमस्कार उल्हासजी. मी तुमच्या नमस्कार. पॉलिटेक्निकचा एकेकाळचा विद्यार्थी आहे. काय नाव त्यामुळं आपलं? श्रीपाद कुलकर्णी. आणि मी तुमच्याशी ओके, संपर्कात ओके. पण पहिल्यापासून आहे. आणि तुमचे लेखही मी अनेक वेळा तुम्ही मला काही PDF पाठवल्या होत्या आणि एक पुस्तकच पाठवलं होतं आणि मी बरोबर. विचारलं होतं सर्क्युलेट करू का म्हणून. त्याप्रमाणे मी हो, ते हो. फेसबुकवरनं सर्क्युलेटही केलं होतं. मी नाशिकला असतो. बरोबर. बीबीएन ग्लोबल ही चळवळच मी उभा केलेली आणि या चळवळीसाठी मी तुम्हाला बऱ्याच वेळा म्हटलं होतं की आपण काही करूया या विषयावर. हो, हो. पण योग आला नाही म्हणा किंवा आतापर्यंत संपर्क झाला नाही. पण बरोबर. सातारा चॅप्टरच्या माध्यमातून तुम्ही उपलब्ध झालेले आहात, आता कनेक्ट झालेले आहात. तर तुमचा प्रोग्राम डेफिनेटली तो जो आता तुम्ही याच्यावरती झूम वरून तो कसा कंडक्ट करता किंवा त्याचं एक ड्युरेशन किती असतं, ते कसं आहे, सगळं आपण जर चर्चा करून ठरवू मी शकलो. पुण्यामध्ये काही वर्कशॉप घेतले. एक असं एक छोटं 3 तासाचं एक वर्कशॉप मी घेतो. हा ते अगदी प्रिलिमिनरी असतं, कारण याच्यामध्ये थोडीशी प्रॅक्टिस करून घ्यायची असते. मग ते 1 दिवसाचं असतं, सगळं 9 ते 5, 9 ते 6. ऍक्च्युअली कराडला असं आमचं वर्कशॉप ह्याच्यामध्ये चालू होतं भुसेकर मॅडमचं माझं. पण मग ते कराडला मध्ये मोठा पाऊस वगैरे झाला मागच्या वर्षी, त्यामुळे ते सगळं मागे पडलं. पण ज्या वर्कशॉप मध्ये काही कंपनी ते काही लोक आली, एक सेल्स इंजिनियर होता सुलजरचा. त्यांनी मला नंतर असं कळवलं की तो सेल्स इंजिनियरला विक्री जमत नाही म्हणून कंपनी त्याला काढून टाकायला निघाली होती. पण स्पेसरचं माझं वर्कशॉप अटेंड केल्यानंतर त्याला बेस्ट सेल्स इंजिनियर म्हणून पारितोषिक मिळालं. क्या बात. नाही, हरकत नाही. आपण ग्राउंड मीटिंग चालू होतील तेव्हा डेफिनेटली तुम्हाला इन्व्हाइट करून आपण तो प्रोग्राम कसा अरेंज करायचा पाहू. सगळ्यांसाठीच, आपल्या सगळ्या ओबीसाठी असं घेता आलं तर बघू. किंवा मग झूम वरनं जर शक्य असेल तर त्याचं काही मॉड्यूल असेल तर तुम्ही झूम मध्ये काहीतरी 30 ते 40 मिनिटाच काहीतरी ड्युरेशन मिळतं. नाही, झूम वरती आपली लायसन्स कॉपी आहे. तुम्ही म्हणाल तितके तास आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण परचेस केलेलं आहे. ते 30-40 मिनिटाचा जो विषय आहे तो मोफत जे वापरतात झूम त्यांच्यासाठी आहे. आपली लायसन्स कॉपी आहे आणि लायसन्स कॉपीला तो इश्यू नसतो. त्यामुळं आपण लायसन्स कॉपीवरती तो प्रोग्राम अरेंज करू शकतो. सायली मॅडम आमचे सातारा चॅप्टर हेड आहेत. तुमच्याशी कनेक्ट जर झाला असेल त्यांचं तर त्यांच्या थ्रू सुद्धा आपण सातारा चॅप्टरचा इनिशिएटिव्ह म्हणून जरी घेतला तरी मी बाकीच्या चॅप्टरला सर्क्युलेट करून तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आणि तो जर 3 तासाचा वगैरे असेल तर आपण झूमवरच करू, शुभस्य शीघ्रम. कारण काय पुन्हा ग्राउंड मीटिंग चालू कधी होतील, मग कोविड मध्ये काय होईल काय नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा
डिसेंबर पर्यंत तरी ग्राउंड मीटिंग चालू होतील की चालू. नाही मला शंकाच आहे. शंका आहे म्हणून आपण आणि तो शक्यतो करू नये. हो करू नयेत. तर मला असं वाटतं की तुम्ही मला कल्पना आहे तुमचा व्यासंग दांडगा आहे उद्योजकता या विषयावर आणि तुमची ती पॅशन आहे बेसिकली अधिकाधिक लोकांनी व्यवसायात यावं या विषयावर तुम्ही गेली मी ओळखतो तसं 1995 पासून तुम्ही या विषयावर काम करताना मी तुम्हाला पाहिलेलं आहे. हो का? त्यामुळं 25 वर्ष झाली. तुम्हाला भेटलं तर मला तरी आठवत नाही अनफॉर्च्युनेटली. हो. नाही प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला नाही पण तुमचं जे लिखाण असतं तुमचा नंबर कदाचित माझ्याकडे आहे माझा नंबर तुमच्याकडे आहे तुमचं व्हॉट्सअपवरून मला कम्युनिकेशन असतं. हरकत नाही. बीबीएनजीच्या चळवळीच्या निमित्तानं पण मी एकदा संपर्क करायचा प्रयत्न केला होता. प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न मला असा विचारायचा आहे की हा जो स्पेसर नावाचा प्रोग्राम आहे जो तुम्हाला आता सांगितला तो हो. खरोखरच तुम्हाला उपयुक्त वाटतो का? हो डेफिनेटली वाटतो. नक्कीच. आणि लक्षात नक्कीच. घ्या लाकूड तोड्यानं सुद्धा आपल्या कुऱ्हाडीला धार लावली पाहिजे. मग उद्योजकांना का नको? लावायलाच पाहिजे. जर लाकूड तोड्याला आपल्या कुऱ्हाडीला धार लावायचं कळत असेल तर उद्योजकाला सुद्धा आपले स्किलसेट सातत्यानं रिन्यू केले पाहिजेत, रिफ्रेश केले पाहिजेत, रिशार्पन केले पाहिजेत आणि बरोबर. तुम्ही त्यातले एक्सपर्ट आहात त्यामुळे त्या रिशार्पनिंग साठी ते उपयुक्त होणारच आहे. काहीच मिळणार नाही असं नक्कीच होणार नाही आणि काही मिळालं नाही एखाद्याला तर ते त्याला घ्यायला जमलं नाही असं मी म्हणेन. बरोबर. कारण शेवटी ते घेणाऱ्यावर असतं ना. नाहीतरी कीर्तन प्रवचन गेली 5000 वर्ष चालू आहेत आपल्या देशात पण किती संत जन्माला आले. आता काय त्यामुळं शेंडे सरांनी परवा मला काय सांगितलं शेंडे सरांनी करायचं की स्पेशल प्रोग्राम वापरतात आणि त्याचा त्यांना भरपूर फायदा झाला. हो निश्चित. म्हणजे एक सक्सेस स्टोरी तुमच्या ग्रुपमध्येच आहे. हो नाही शेंडेंचं असं आहे त्यांचा मुळात शिक्षणावर विश्वास आहे आणि घेतलेलं म्हणजे रिसेंटली आता सँडविकचे शिरीष बोकील आले होते व्हाईस प्रेसिडेंट आहेत सँडविकला आणि ते आपल्या औंध चॅप्टरच्या उद्घाटनासाठी आले होते. तेव्हा त्यांनी जे प्रेझेंटेशन दिले ना त्यातली एक स्लाइड मला खूप छान आवडली म्हणून मी ग्रुपवर टाकली. 100% स्लाइडची टेक्निकल उत्तरं शेंडेंनी 5व्या मिनिटाला टाकलेली होती. त्यामुळे त्यांचं इम्प्लिमेंटेशन कडे भरोसा आहे. आता आपल्याला अनेक शेंडे करायचे असतील तर आधी शेंडेंनी पण लोकांचे क्लासेस घ्यावेत की बाबा शिकलेलं वापरायचं कसं. नाहीतर शिकून डोक्यात भरपूर आहे पण वापरायचा आळस झटकला जात नाही. हा पण एक विषय आहेच. आपल्या समाजाचा सगळ्यात मोठा दोष आहे तो. आपल्यापाशी शुभंकरोती कल्याणम लहानपणापासून पाठ आहे पण आरोग्यम धनसंपदा या विषयावर चर्चाच नाही आणि कल्याणम म्हणजे नक्की काय ते कळलेलं नाही. ते नुसतं पाठ म्हणजे पुढचं पाठ आणि मागचं सपाट असा प्रकार जास्त आहे. त्यामुळं ते जर प्रॅक्टिकल ट्रेनिंग ओरिएंटेड असेल किंवा तुम्ही त्यांच्याकडनं ते करून घेणं राबवून घेणं आणि एक मेंटॉरिंग काइंड ऑफ अ थिंग ज्या विषयावर मी पूर्वी पण तुमच्याशी बोललो होतो तसं जर होत झालं तू काय केलं सांग 8 दिवसानं मला तुझा प्रोग्रेस रिपोर्ट सांग या पद्धतीने ते जर झालं आणि धरून करून घेतलं तर कदाचित इम्प्लिमेंटेशन सोपं होईल किंवा मग ती जबाबदारी शेंडेंवर टाकावी. तुम्ही स्पेसर समजावून सांगावा आणि शेंडेंनी सगळ्यांकडनं राबवून घ्यावा. अशा पद्धतीने म्हणून पण बरीच वर्ष काम केलंय बरं का. इन्शुरन्स कंपनीला मी ट्रेनर पण आहे. हो तर फार सुंदर आहे. मला एक विचारायचं आपण हा जो प्रोग्राम केला त्याचं काही रेकॉर्डिंग असतं का ते असं काही मला मिळतं का? हो फेसबुकवर लाईव्ह आहे ना सर. पण त्याचं रेकॉर्डिंग टिकतं का फेसबुकवर? हो रेकॉर्डिंग चालू असतं कायम सुरू. कारण माझं फेसबुक अकाउंट मी बंद केलंय म्हणून विचारते तुम्हाला बाकी काही नाही. नाही मग ते डाउनलोड करून घ्यायला लागेल. डाउनलोड करून तुम्हाला पाठवायची व्यवस्था करता येईल. लिंक पाठवून देऊ गुगल ड्राईव्ह वर अपलोड करून तुम्हाला लिंक पाठवून द्या. नक्कीच. हो चालेल. खूपच छान अत्यंत उत्तम आणि उल्हासजी तुम्हाला भेटण्याचा योग जो आला तो म्हणजे सातारकरांना त्याचं क्रेडिट जातं. थँक्यू सायली मॅडम, थँक्यू शेंडे सर, थँक्यू देवडेजी, सौरभ यशवर्धन, थँक्स अ लॉट. थँक्यू आणि उल्हासजी तुमचे आभार. थँक्यू सर. आपण फेसबुक लाईव्ह आता एंड करूया. हो आणि नाही आता मॅडम आधी आभार मानतील आणि नंतर पसायदान.
जी. ओके. हा ते करूया ना आधी. मॅडम आभार माना. मला शेंडे साहेबांचं मला सगळ्यात पहिले आभार मानायचे, कारण शेंडे साहेबांनी मागच्या वेळेला सुद्धा मला इतके सुंदर वक्ते दिले, या वेळेलाही अगदी छान वक्ते दिले. म्हणजे मंत्रमुग्ध होऊन हाऊ टू इन्क्रीज सेल्स इज सच अ बिग थिंग की ते इतकं सोपं काम मेरा गबाळ्याचं काम नाही. आपण आपल्या परीने आपल्या व्यवसायामध्ये हातपाय मारत असतो आपला व्यवसाय वाढवण्यासाठी. तो एक्झॅक्टली कसा वाढवावा ह्याला एक काहीतरी रोडमॅप जो असतो. शेंडे साहेबांनी मला सुरुवातीला एक वाक्य सांगितलंय जेव्हा आमचा सातारा चॅप्टर सुरू झाला की मॅडम बरेच ठिकाणी पेरणी मी करून ठेवलेली आहे, आता ते एक एक उगवायला लागलेले आहेत. पहिल्या चॅप्टरला दुसऱ्या चॅप्टरला जेव्हा जेव्हा चॅप्टर नाही मीटिंगला जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना साकडं घातलं त्यांनी आम्हाला छान वक्ते दिले. त्यापैकीच आज एक जोशी साहेब, शेंडे साहेबांचे प्रथमतः आभार. दुसरे म्हणजे जोशी साहेबांचं माझं जे इंटरॅक्शन झालं त्यांनी मला सांगितलं मॅडम मी गुगल मीटवर असतो, हो मी झूमला नसतो, मला फेसबुकवर पहिल्यांदाच मी येणार आहे. मग आम्ही दोघांनी एक मॉक डेमो असं एक 2 दिवसापूर्वी केलं होतं, ते सगळे एक सराव व्हावा म्हणून. तरी थोडंसं आज काहीतरी झालं असेल, पण तुम्ही सगळ्यांनी ते समजून घेतलं आणि सरांनी आपल्याला एक सुंदर मॉडेल आज आपल्या समोर उभं केलेलं आहे की जे ऑलटुगेदर मी तरी आस्थागायत माझ्या 13-14 वर्षाच्या व्यावसायिक कारकिर्दीत ऐकलेलं नव्हतं. पहिल्यांदाच आपण हे सरांकडनं ऐकतोय. आणि जसं श्रीपाद सर म्हणले नव्याने आपण ह्याच्यावर अजून सरांना परत त्रास देऊयात, परत त्यांच्याकडनं आपण हे शिकून घेऊ. आणि शेंडे साहेब तुम्ही आमच्याकडनं घोटून घ्या हे तंत्र, तुम्ही आत्मसात आमच्यापेक्षा छान केलेलं असल्यामुळे तुम्ही आमच्याकडनं हे घोटून घ्या आणि आपण सर्वजण ह्याचा अजून कसा फायदा करून घेता येईल हे जरा बघूयात. श्रीपाद सरांचे आभार. मागच्या वेळेला त्यांना यायला जमलं नव्हतं, आज ते आमच्या मीटिंगला हजर राहिले. मुख्य यशचे आभार की कामात असून सुद्धा थोडाफार काहीतरी प्रॉब्लेम टेक्निकल झाला पण त्याने तो सावरून नेला, त्यामुळे यश तुला पण धन्यवाद. सर्वजण क्रॉस चॅप्टर्सचे आपले पदाधिकारी सुद्धा क्रॉस चॅप्टर्स माझे मित्रमैत्रिणी सुद्धा आज 1 to 1 होत असल्यामुळे इतके मला मित्र आणि मैत्रिणी मिळालेत बीबीएनजी कडनं की त्यासाठी मी बीबीएनजी ची कायमस्वरूपी आभारी राहीन. तर तुम्ही पण सगळे आमच्या ह्याला आलात, नवीन चॅप्टर आहे आमचा, थोडंफार इकडे तिकडे झालं असेल चुकलं असेल तर सर्वांनी आम्हाला माफ करा आणि आम्हाला सूचना करा, नुसतं माफ करू नका, आम्हाला सूचना करा जेणेकरून पुढच्या वेळेला आम्ही अजून नव्याने काहीतरी चांगलं घेऊन येऊ शकू. धन्यवाद. आता आपण पसायदान म्हणूया. मॅडम नेहमीप्रमाणे तुम्ही म्हणा. हो. सर एक मिनिट. आत्मके देवे येणे वाग्यज्ञे तो शावे, तो शोनी मज द्यावे जे खळांची व्यकटी सांडो तया सत्कर्मी भूता परस्परे मैत्र जीवा दुरितांचे विश्वस्वधर्म सूर्य जो जे प्राणी जाय वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू चला कल्पतरू चेतना चिंतामणी बोलते पीयूष चंद्र सोय किंबहुना सर्व सुखी
पूर्ण हो इन्हीं लोकी भजिजो अखंडित आणि ग्रंथोपती विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विषये होवावे येथ म्हणे श्री विश्वेश्वराहू आहू दान वरे ज्ञान देतो सुखिया सुखिया झाला सुखिया धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद Thank you. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमचा आवाज पण छान आहे हो मुतालिक मॅडम. काय सांगता, नवीन नवीन पैलू दिसतात माझे.